आज आपण दूध पावडर बनवणार आहे। जशी बाहेर विकत मिळते, मार्केटला जशी मिळते तशीच दूध पावडर आपण घरच्या घरीही बनवू शकतो, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने। दूध पावडर साठी लागणारे साहित्य बघूया आपण दूध घेतले, हे 1 लिटर दूध आहे। फुल फॅट क्रीम वाले दूध आहे। हे 1 लिटर दूध घेतले आणि अर्धी वाटी साखर घेतली। तुम्हाला असं अर्धी वाटीनं माप बसत नसेल, वाटी मोठी छोटी असू शकते, तर यातली कमी जास्तही तुम्ही करू शकता किंवा 100 ग्रॅम अशी साखर मोजून घेऊ शकता। हे बघा माझी एवढी वाटी, मी अर्धी वाटी साखर घेतली 1 लिटर दुधाला। आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे। त्याच्यावरती असं नॉनस्टिकची कढई ठेवायची। तुमच्याकडे कोणतीही कढई असो, भांड असो, ते ठेवा तुम्ही। आणि याच्यामध्ये जे आपण घेतलेले दूध आहे ते गाळून दूध घालायचंय। हे बघा, हे सर्व दूध घातले आपण 1 लिटर। आता हे फुल गॅसवरच आपण ठेवणार आहे। एक उकळी येईपर्यंत आपण हे मोठ्या गॅसवरच ठेवायचंय। हे बघा, पहिली उकळी आलेली आहे दुधाला। आता आपण मध्यम आचेवर गॅस करणार आहे। हे बघा, मध्यम आचेवर केलाय, जास्त छोटी नाही आणि मोठी नाही। आणि आपण जे असं कडेला आले ते आतमध्ये असं टाकायचंय, जास्त कडेला राहू द्यायचं नाही। असं मध्ये अजिबात हलवायचं नाही, फक्त जे कडेचं आहे ते याच्यामध्ये असं टाकायचं। अधून मधून हे सारखं हलवत राहायचं, म्हणजे कडेचंच घ्यायचंय हलवायचं, म्हणजे असं मध्ये ढवळत बसायचं नाही। इकडून जे असं कडेला आहे ते असं घ्यायचं। हे बघा, आपलं दूध आटत आले। फक्त हे असं कडेला जे आले तेच आपण असं काढून घेणार आहे आणि ते मध्ये असं सोडायचं, म्हणजे जी मलाई आली, साई आलेली आहे ते आपण अशी मध्ये घ्यायची। जास्त कडेला जर असं चिटकलेलं राहिलं तर आपली दूध पावडर पिवळसर अशी होईल। हे बघा, असं कडेला फक्त लागू देऊ नका। आपण घट्ट होईपर्यंत हे दूध उकळून घेणार आहे। हे बघा, हे आपले एवढं असं घट्टसर झाले आणि मी असं कडेने अधून मधून हलवून घेतले। हे बघा, तुम्हाला दाखवते, असं घट्टसरपणा येत चाललंय। अजून आपण थोडा वेळ हे उकळून घेऊया। हे बघा किती छान झाले। हे बघा, घट्टसरपणा येत चाललंय। ते थोडा वेळ अजून आपण याला शिजवून घेऊया। हे बघा, आपण अजून थोडा वेळ ठेवलं होतं, अजून घट्टपणा आलाय। तर आपल्याला ह्या स्टेजला हवी आहे, कारण याच्यापेक्षा जास्त नाही आटवायचं, कारण आपल्याला दूध पावडर बनवायची आणि फ्रेश पांढरी शुभ्र ही अशी पाहिजे, तर जास्तही आटवायचं नाही। हे बघा, तर आपण गॅस बंद करून घेऊया। गॅस बंद केलंय, हे थोडंसं थंड होऊ द्यायचे। 2 ताटे घेतले, हे बघा, हे एक आणि ते 2 अशी ताटे घेतले। तर याच्यामध्ये जे आपण केलेलं आहे ते ओतायचंय। हे बघा, याच्यामध्ये निम्म घातले आणि या ताटामध्ये राहिलेलं घालूया। हे बघा, आपण मध्यम आचेवर केले त्यामुळे आपलं जास्त खालीही लागलेलं नाही। हे बघा, आणि कडेलाही जास्त लागलेलं नाही। हे बघा, असं दोन्ही ताटामध्ये व्यवस्थित असं आपण पसरवून घ्यायचं। हे बघा, हे दोन्ही असं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आणि 7 ते 8 तास हे घरामध्येच फॅनच्या हवेला सुकायला ठेवायचं। हे 7 ते 8 तास असंच ठेवून देऊया। आपण फॅनच्या हवेखाली ठेवूया। हे बघा, हे आपण सुकायला ठेवलं होतं, याला 8 तास झालेत। हे फॅनच्या हवेला आपण सुकवून घेतले। हे बघा, हे हाताला अजिबात चिटकत नाही।
बघा दोन्हीही ताटामध्ये आपण ठेवलेलं हे सुकले, तर हे आपण असं हलवून घ्यायचंय. हे बघा हे दोन्हीही असं हलवून घ्यायचं. ह्या ताटातलंही आपण हलवून घेऊया. हे बघा असं दुसरी बाजूने असं पलटूया. हे कडेला बसलेलं हे असं खरडून घ्यायचं आणि दोन्ही एकत्र करणार आहे आपण. दोन्ही ताटातलं एकाच ताटामध्ये ठेवायचं आहे. आणि हे असं पसरवून घ्यायचे. पातळ असं पसरवून घ्यायचं. हे बघा हे आपण असं पातळ असं पसरवून घेतले आणि एक दिवसभर कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे. असं पातळ ठेवलं तर उन्हात वाळेल. जर कडक ऊन नसेल तर 2 दिवस तरी वाळवा आणि जर कडक ऊन असेल तर एका दिवसात हे वाळतं. हे बघा असं पातळ असं लेयर्स लावून घ्यायचे. हे बघा हे कडकडीत 1 दिवसाच्या उन्हात वाळवून घेणार आहे आपण. हे बघा जे आपण 1 दिवस उन्हात वाळत ठेवलं होतं ते आपण वाळवून घेतले. हे बघा असं झाले. ह्याच्यातील ओलावा पूर्ण नष्ट झाले. हे बघा हे बघा अजिबात कुठं हाताला ओलं लागत नाही. हे मिक्स आपण असं मिक्स केले. काढताना हे असं पापड पडावे वगैरे असं काही नाही. फक्त यातला पूर्ण जी ओलावा पण आहे तो पूर्णपणे निघला पाहिजे. हे बघा हे व्यवस्थित असं आपलं वाळलंय. आता आपण याची पावडर करून घेणार आहे. हे बघा कुठं तुम्हाला हातावर ओलसर दाखवते का, पाणी लागते का, असं चिकट वगैरे वाटते का, असं वाळवून घ्यायचंय. 1 दिवसाच्या उन्हामध्ये हे आपण वाळवून घेतले. मी असं मोठं ताट घेतले. त्याच्या अगोदर आपण ही अर्धी वाटी साखर घेतलेली ते मिक्सरच्या भांड्यात घालून ही साखर आपण बारीक करून घेऊया. एकदम बारीक पावडर करून घ्यायची. हे बघा मी अशी चाळणी घेतली पिठाची. आता याच्यामध्ये जे आपण बारीक केलेली साखर आहे ती घालायची. म्हणजे जर कुठं मोठी एखादी साखर राहिली असेल तर ती साखर निघेल, साईडला निघेल. हे बघा ही अशी मोठी साखर राहिली असेल तर ती साईडला निघते. हे आपण साईडला ठेवूया आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे घालूया. म्हणजे आपल्या आता दूध पावडर तयार करणार आहे आपण 1 लिटर दुधाचं बनवले त्यामुळे या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे सर्व बसते. हे बघा आता हे आपण बारीक करून घेऊया. बारीक म्हणजे थांबत थांबत बारीक करायचंय. चालू बंद बटन करत करतच हे आपल्याला बारीक करून घ्यायचंय. हे बघा हे आपण असं बारीक करून घेतले. मिक्सरचं बटन चालू बंद करत आपण असं हे बारीक करून घेतले. एकदम फास्टवर नाही, फक्त बटन चालू करायचं बंद करायचं असं करत केलं एकदम छान अशी पावडर तयार होते. आता ही पावडर आपण चाळून घेणार आहे. जे आपण पिठी साखर ज्या ताटामध्ये काढली त्याच्यावरतीच आपण हे चाळून घेणार आहे. त्याच्यावरतीच हे आपण पूर्ण असं चाळून घ्यायचंय.
जर मोठं असेल भरड असेल तर नंतर बारीक केलं तरी चालेल अजून. हे बघा हे चाळून घेतले, चाळ्यावर असं निघले, हे साईडला काढून ठेवायचं. जास्त असेल असं बारीक जास्त असं मोठं राहिलं असेल तर तुम्ही हे बारीक करून घ्या. आणि असं अगदी थोडंसंच असेल तर हे असं साईडला ठेवा. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. साखर आणि ही पावडर मिक्स झाली पाहिजे. बघा आता हे असं मिक्स करण्यासाठी, हे बघा मिक्स करण्यासाठी या ताटातून मी छोट्या ताटात काढून घेतले. आता हे आपण चाळणीमध्ये टाकू आणि हे चाळून घ्यायचंय, म्हणजे दोन्ही व्यवस्थित मिक्स होईल. हे असं चाळून घ्यायचंय. म्हणजे साखर आणि दूध पावडर व्यवस्थित अशी मिक्स होईल. हे बघा ही झाली आपली दूध पावडर. एकदम बाजारात मिळते तशी, मार्केटमध्ये मिळते तशीच ही दूध पावडर होते. एकदम छान. हे बघा एकदम परफेक्ट अशी होते. फक्त या दूध जे आपण उन्हात ठेवलं होतं ते कडकडीत उन्हात ठेवायचं. कडकडीत उन्हात ठेवलं तर चांगलं वाळतं. जर याच्यामध्ये ओलावा राहिला तर तुमची ही दूध पावडर अजिबात टिकणार नाही. तर चांगलं वाळलेलं असेल तर हे 2 महिने टिकते. तुम्ही असे स्टीलच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये बरणीमध्ये भरून जरी ठेवली, भरून फ्रीजला ठेवली तर 2 महिने टिकते. न फ्रीजला ठेवता 1 महिनाही वर. बघा असे डब्यात आपण भरून ठेवूया. पॅक बंद मध्येच हे ठेवायचे. जशी बाजारात मिळते तशीच परफेक्ट अशी ही दूध पावडर झाली. तर ही दूध पावडर तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. खूप छान झाली आपली दूध पावडर. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.